तिसरा क्वेश्चन आपण बघणार आहोत ज्यामध्ये दोन सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजेच एक सामायिक रेषीय समीकरणे दिले आहेत. त्यामध्ये आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. दुसरे इक्वेशन दिले 2x प्लस y इज इक्वल टू 13. ह्यामध्ये चल म्हणजेच व्हेरिएबल दिलेत आपल्याला x y आणि त्यांचे सहगुणक म्हणजेच कोइफिशियंट आहेत. x साठी 2 आहे आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये x साठी परत 2 आहे. त्यानंतर y साठी -3 आणि ह्या ठिकाणी y साठी +1 आहे. सो इकडे x चे कोइफिशियंट सेम आहेत. सो वेगळी पायरी किंवा स्टेप आपल्याला करायची गरज नाही. आपण डायरेक्ट जे काय x च्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण कॅन्सल करू शकतो. सो त्यासाठी 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरे इक्वेशन आहे 2x प्लस y इज इक्वल टू 13. यामध्ये 2x आणि 2x जर घालवायचे असतील तर आपल्याला दुसरा जो 2x आहे त्याचे साइन्स बदलावे लागतील. सो ह्याचे जर आपण साइन बदलणार असू तर पूर्ण इक्वेशनचे साइन बदलावे लागतील. सो इथे प्लस असेल तर मायनस, इथे सुद्धा प्लस असेल तर मायनस, इथे पण प्लस आहे सो इथे पण मायनस. सो 2x मायनस 2x कॅन्सल आउट. -3y मायनस y इज इक्वल टू -4y. दोन्ही मायनस जर असतील त्यांची बेरीज मायनसच होणार आहे. त्यानंतर 9 मायनस 13, 9 मायनस 13 म्हणजेच -4 आणि y इज इक्वल टू -4 डिवाइडेड बाय -4. सो y इज इक्वल टू 1. हे आपल्याला समीकरण 1 मध्ये ठेवायचं आहे. सो पुट इन इक्वेशन 1 म्हणजेच काय तर समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 आपल्याकडे आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. सो 2x मायनस 3 y ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 9. सो 2x इज इक्वल टू -3. राईट साइडला गेल्यानंतर -3 प्लस होणार आहे. सो 9 प्लस 3 2x इज इक्वल टू 12 and x इज इक्वल टू 12 डिवाइडेड बाय 2. सो x इज इक्वल टू 6. आता चेक करूया आपले हे आन्सर्स बरोबर आहेत का. तर y ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे आणि x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 6. सो ह्यापैकी कुठलंही एक इक्वेशन घ्या आणि आपण ते चेक करूया. सो मी दुसरे इक्वेशन घेतो 2x किंवा तुम्ही पहिलं इक्वेशन घेतलं तरी चालेल आणि x ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 6 प्लस y. y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1. सो 2 इंटू 6 दॅट इज 12. 12 प्लस 1 13 आणि ते राईट साइडला 13 आलंय. सो आपले हे जी आपण व्हेरिएबल्स फाइंड आउट केलेले आहेत म्हणजे चल फाइंड आउट केले आहेत ती आपली बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.